रिएक्शन ऑफ मेटल्स विथ ॲसिड्स. ओके, तर कालपर्यंत आपण बघितलं रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटरसोबत रिॲक्ट कसा करतो, करेक्ट. आणि ऑक्सिजनसोबत केमिकल प्रॉपर्टीज आपण शिकत होतो, त्याच्यातलं आपलं एवढं सगळं कवर करून झालेलं आहे. तर आता जर तुम्ही बघितलं, आता आपण काय कवर करणार आहे, रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ॲसिड. तर हे बघा, मेटल्स तर टेक्स्टबुकमध्ये जसं दिलं आहे तेच तुम्हाला शिकवतो, उगाच एक्स्ट्रा शिकवत नाही बसत. रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ॲसिड्स बघू आपण. सो metals react with dilute mineral acids. So metals react with dilute mineral acids, आणि dilute mineral acids मध्ये metals फक्त H2SO4 आणि HClच कन्सिडर करायचं आहे आपल्याला. ओके, तर H2SO4 सोबत आणि HCl सोबतच रिॲक्ट करतात, आणि काय होतं यांच्या रिॲक्शनमुळे सॉल्ट तयार होतं प्लस hydrogen gas is liberated. Okay, so when metal reacts with dilute mineral acids like sulfuric acid and hydrochloric acid, what happens, it gives us salt of that metal plus hydrogen gas is liberated. For example, समजा आता माझ्याकडे आहे मॅग्नेशियम, हा मेटल आहे, आणि मिनरल ॲसिडमध्ये आपण H2SO4 घेऊया तिथं, H2SO4. So Mg and H2SO4, if they react, what will happen? Salt will be formed, means MgSO4, salt of this metal. MgSO4 plus hydrogen gas will get liberated. असं समजा तुमच्याकडं Al आहे आणि तुम्ही त्याला H2SO4 सोबत रिॲक्ट करायला लावताय. सो व्हॉट विल हॅपन हिअर, Al2SO4 plus hydrogen gas will be liberated. Okay, so here 2Al we will write to balance the equation. तर बॅलन्सिंग इक्वेशन हे कुठल्या चॅप्टरमध्ये, थर्ड चॅप्टर काय केलं आहे तुमच्या स्कूलनी, स्किप केलेलं आहे. तर तुम्हाला हे सगळं समजणार नाही, पण ठीक आहे, एवढं काय इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त इथं 2Al आणि इथं 2A म्हणून मी इथं 2 लिहून बॅलन्स केलेलं आहे, इक्वेशनला बॅलन्स करतो आहे आपण. तर ते पण मी तुम्हाला शिकवतो एकदम नीट. तर काय होतं तुम्हाला, हे समजा आता Zn आहे, तर Zn आणि H2SO4ची जर तुम्ही रिॲक्शन केलं तर काय होणार, तर सॉल्ट तयार होणार, Zn आणि SO4 सॉल्ट तयार होणार, आणि हायड्रोजन गॅस विल गेट लिबरेटेड. सो लाईक दिस यू कॅन डू. सिमिलरली इफ यू ट्राय Fe प्लस HCl. नाव आता Fe बद्दल बोलू, म्हणजे Fe म्हणजे एक्झाम्पल घेतोय, मेटल नाव हे मेटल आहे, आणि आता हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत आपण रिॲक्शन करतोय, तर काय भेटणार तुम्हाला, FeCl2 प्लस H2 गॅस. तर इथं 2 इथं 2 मी इथं 2 लिहून बॅलन्स करतो ह्याला. ओके, सो Fe प्लस 2 HCl गिव्स अस FeCl2 प्लस H2. असं करायचं. समजा परत तुम्ही ह्याच्यातलंच एखादा घेऊ, परत एक Zn घेतला समजा, 2HCl. सो यू विल गेट युअर ZnCl2 प्लस H2, मीन्स 2HCl gives us salt plus hydrogen gas, salt plus hydrogen gas, salt plus hydrogen gas, salt plus hydrogen gas. असं. तर ह्याच्यातनं आपल्याला काय बघायला भेटलं की when metal react with acid with mineral acid like H2SO4 and HCl, salt is formed and hydrogen gas gets liberated. ओके, तर आता हे झालं मेटल्सबद्दल. आता आपण बघूयात रिॲक्शन ऑफ non-metals. Reaction of non-metals. Non-metals. With whom? Acids. With acids. तर जनरली काय असतं माहिती का, जनरली these non-metals do not react with acid. They do not react with acid. Okay. But halogens, तर हे हॅलोजन्स आर एक्सेप्शन टू दिस. एक्सेप्शन म्हणजे हॅलोजन्स रिॲक्ट करतात ॲसिडसोबत आणि बाकीचे नॉन मेटल्स
रिॲक्ट करत नाही. जसं की इथं पण बघितलं आपण हॅलोजन रिॲक्ट करत होते मागच्या व्हिडिओमध्ये पण. जर तुम्ही बघितलं हॅलोजन्स कुठे असतात ग्रुप 17मध्ये, ते वॉटरसोबत रिॲक्ट करत होते. सिमिलरली इथं पण हॅलोजन्स रिॲक्ट करतात वॉटरसोबत. एवढंच आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा. एवढं ह्याच्यात तुम्हाला काही रिॲक्शन वगैरे नाही आहे. आता ह्याच्यात एकदा अजून एक पॉईंट कवर करायचा राहिला होता ह्याच्यात, हे सांगतो तुम्हाला. बघा, रिॲक्टिव्हिटी सिरीज जी आपण दिली होती ना, हे जे आहेत ना मेटल्स, हे मेटल्स ॲसिडसोबत पण रिॲक्ट करत नाहीत, लक्षात ठेवा. लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल्स वॉटरसोबत रिॲक्ट करत नव्हते अंडर एनी कंडिशन. सेम थिंग it will be repeated in this case also. Means this least reactive metals will not react with acid under any condition. ओके, हे लक्षात ठेवा. हा एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर मी इथं लिहून देतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. इम्पॉर्टंट मेटल्स लाईक PB, कॉपर, मर्क्युरी, सिल्वर, गोल्ड, platinum do not react with acid under any condition. कुठली पण कंडिशन ठेवा तुम्ही त्याच्यासमोर, तो ॲसिडसोबत रिॲक्ट करणार नाही म्हणजे नाही. म्हणजे समजा तुम्हाला असं दिलं असेल PB + H2SO4, व्हॉट विल बी रिॲक्शन? नो रिॲक्शन. सिम्पल आहे खूप. ह्याच्यातलं एकही मेटल समोर ॲसिड दिला असेल तर तुम्ही नो रिॲक्शन लिहायचं, कारण हे रिॲक्ट करत नाही. ओके, लक्षात ठेवा. नाव वी विल स्टार्ट नेक्स्ट पॉईंट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ नॉन मेटल्स. आता हे जे आहे ना, हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट मेटल्स आणि नॉन मेटल्सचं रिॲक्शन, हे आपण 8th स्टँडर्डमध्ये कवर केलेलं आहे. आणि मी तुम्हाला मागच्या लेसनमध्ये पिरियॉडिक टेबलमध्ये पण शिकवलेलं आहे हे कन्सेप्ट. म्हणजे समजा आता एकदम सोपं एक्झाम्पल मी देतो. हे खरं तर हा पण पार्ट 3rd लेसनचा आहे. 3rd लेसनमध्ये रिॲक्टिव्हिटी सिरीज मागच्या वर्षी पण झालेलं आहे आपलं तसं. तर समजा आता Cu + FeSO4 आहे अँड Fe + CuSO4 आहे. सॉरी, विथ नॉन मेटल्स नाही, रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ सॉल्ट ऑफ अदर मेटल्स बघू आधी. सॉल्ट ऑफ अदर मेटल्स, सॉरी. Okay, so reaction of metals with salt of other metals. So this is a metal Cu and this is salt of iron. This is metal iron and this is salt of copper, म्हणजे copper sulfate, ferrous sulfate, iron sulfate, ferrous sulfate, काय पण म्हणू शकता तुम्ही. तर काय आहे बघा, हे खूप सिम्पल कन्सेप्ट आहे. ह्याच्यात काही तुम्हाला जास्त डोकं लावायचं नाही. ओके, तर कॉपर आहे आणि फेरस आहे. रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये या. रिॲक्टिव्हिटी सिरीज किती इम्पॉर्टंट आहे बघा. म्हणजे तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये शिकताना रिॲक्टिव्हिटी सिरीज का शिकवतो आपण, कारण ते लागणार तुम्हाला. कोण आहे वरती? फेरस आहे आणि कॉपर त्याच्या खाली आहे. म्हणजे कॉपर फेरसपेक्षा कमी रिॲक्टिव्ह आहे. तर कमी रिॲक्टिव्ह मेटल हायली रिॲक्टिव्ह मेटलसोबत रिॲक्ट करू शकत नाही. सो कॉपर विल नॉट रिॲक्ट विथ फेरस सल्फेट बिकॉज फेरस इज reactive than copper. So here there will be no reaction. बरोबर. इथं रिॲक्शन होणारच नाही ना, कारण फेरस वरती आहे आणि कॉपर त्याच्या खाली आहे. हा लिस्ट रिॲक्टिव्ह आहे, हा हायली रिॲक्टिव्ह आहे. सो हा रिॲक्टिव्ह असल्यामुळं ह्याला इथं रिॲक्शनच होणार नाही. ओके, आता Fe वरती होता आणि कॉपर्स खाली होता त्याच्या, बरोबर. Feच्या खाली कॉपर होता, म्हणजे हा रिॲक्टिव्ह आहे कॉपरपेक्षा. ओके, मीन्स Fe इज रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. तर आता काय होणार, जर मेटल जर का सॉल्टच्या सॉल्टमध्ये जो मेटल प्रेझेंट आहे त्याच्यापेक्षा जर का बाहेरचा मेटल रिॲक्टिव्ह असेल तर तो काय करतो, तो डिस्प्लेस करून टाकतो त्या मेटलला त्या सॉल्टमधनं. तर काय होतं, त्याची जागा कोण घेणार? फेरस घेणार आणि कॉपरला हाकलून देणार सॉल्टमधनं, म्हणजे डिस्प्लेस करून टाकणार. डिस्प्लेस म्हणजे काय, तो काढून टाकतो सॉल्टमधनं. ओके, तर असं असतं मेटल्स विथ अदर मेटल्स.
म्हणजे तुम्ही ठरवायचं की रिॲक्शन होणार की नाही. कसं ठरवणार? रिॲक्टिव्हिटी सिरीज बघायची इथं. रिॲक्टिव्हिटी सिरीज लिहून घ्या किंवा पाठ करा आणि बघायचं. समजा आता AL आणि ZN आहे. समजा तुम्ही ALला ZnSO4 सोबत रिॲक्ट करवताय, तर रिॲक्शन होणार का? बघा, मेटल AL कोणासोबत रिॲक्ट करतोय? ZN सोबत. AL वरती आहे आणि ZN खाली आहे, म्हणजे होणार रिॲक्शन. काय होणार रिॲक्शनमध्ये? तो ZNला डिस्प्लेस करून टाकणार त्याच्या सॉल्टमधनं. तर इथं Al2SO4 तयार होणार आणि ZNला बाहेर काढला, तर बॅलन्स केलं. समजा आता ZN एक मिनिट ZN प्लस MgSO4. आता बघा, Mg मॅग्नेशियमचा सॉल्ट आहे इथं आणि त्याच्यात आपण हा मेटल सोडतोय रिॲक्शनसाठी. तर होणार का रिॲक्शन? Mg वरती आहे आणि ZN खाली आहे, तर इथं काय होणार? नो रिॲक्शन, कारण डिस्प्लेस करू शकत नाही. हा लिस्ट रिॲक्टिव्ह आहे मॅग्नेशियमपेक्षा. आय होप क्लिअर झालं असेल तुम्हाला. तर हे बघा, रिॲक्शन ऑफ मेटल्स झालं, सॉल्ट विथ अदर सॉल्ट. आता आपण रिॲक्शन ऑफ मेटल विथ नॉन मेटल बघूयात. रिॲक्शन ऑफ मेटल विथ नॉन मेटल. मेटल नॉन मेटल लाईक Na आणि Cl. Na मेटल आहे, क्लोरीन नॉन मेटल आहे. ॲटॉमिक नंबर 11 आहे, याचा ॲटॉमिक नंबर 17 आहे. कॉन्फिगरेशन 281 आहे, कॉन्फिगरेशन 287 आहे. एवढं तर आपल्याला येतं आहे आता, बरोबर? तेवढे तर हुशार तुम्ही झालेले आहेत माझ्याकडे क्लास लावून. ओके, माझ्याकडे क्लास लावून नाही, तुम्ही पण खूप हुशारच आहात तसे पण. तर तो विषय राहिला बाजूला. आता आपण हे करूया. सो when metal reacts with non-metal, what happens? Salt is formed. Salt. Na plus Cl gives us NaCl. आता हा जो सॉल्ट तयार होतोय ना, हा सॉल्ट हा एका स्ट्रॉंग बॉन्डनी तयार होतोय. स्ट्रॉंग बॉन्डनी. का? तुम्हाला माहिती आहे आता Naच्या व्हॅलन्स शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि ह्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. ह्याला एकाची गरज आहे आणि ह्याला Naला काय करावं लागेल? हा डोनेट करून टाकावं लागेल, म्हणजे तो स्टेबल होईल आणि हा पण स्टेबल होईल. तर व्हेन इलेक्ट्रॉन इज डोनेटेड, ओके, मीन्स इलेक्ट्रॉन शेअरिंग नाही, इलेक्ट्रॉन डोनेट करणं. जर इलेक्ट्रॉन डोनेट केलं ना आपण, त्याच्याने जो बॉन्ड तयार होतो, ओके, त्याच्याने जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? आयोनिक बॉन्ड. काय म्हणतो आपण? आयोनिक बॉन्ड or electrovalent bond. So compound which is formed due to this type of bond is very strong. ओके, या बॉन्डनी जे कंपाऊंड्स तयार होतात, जसं की आता हा NaCl तयार झालेला आहे, तर तो एकदम स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो. म्हणजे त्यांच्या आयन्समध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो तो खूप स्ट्रॉंग असतो. ओके, सो आयोनिक बॉन्ड आणि इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणतात? when electron is transferred completely from one atom to other atom. When electron is transferred completely from one atom to other atom, then bond created due to this is known as ionic bond. तर Na होता, Naने काय केलं? इलेक्ट्रॉन डोनेट केलं, म्हणजे त्याला एक पॉझिटिव्ह चार्ज भेटलं. आणि क्लोरीनने काय केलं? क्लोरीनने ॲक्सेप्ट केलं, तर तो निगेटिव्हली चार्ज झाला, म्हणजे ह्यानी कॅटायन प्रोड्यूस केला,
ह्यानी ॲनायन प्रोड्यूस केला, जसं की आपण डिस्कस केलं होतं टाईप्स ऑफ आयन्समध्ये. तर आता Na प्लस पॉझिटिव्हली चार्ज आहे, Cl निगेटिव्हली चार्ज आहे. तर दोघं जेव्हा एकत्र येतील तेव्हा काय होणार, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट होणार ना एकदम घट्ट. सो इथं जो NaCl नावाचा नवीन कंपाऊंड तयार होणार, आणि हा जो कंपाऊंड तयार झालेला असणार तो एवढा स्ट्रॉंग असणार बॉन्डेड की त्याला तोडणं खूप अवघड जाणार आपल्याला. म्हणजे सोडियम हा मेटल आहे, क्लोरीन आणि नॉन मेटल आहे, बरोबर. दोघं एकत्र येतात आणि काय फॉर्म करतात, सॉल्ट, NaCl. सॉल्ट माहिती ना, नमक. हां, आता जर सॉल्ट तुम्ही बघितलं असेल, सॉल्टमधनं तुम्ही परत सोडियमला बाहेर काढू शकता का, क्लोरीनला बाहेर करू शकता का सेपरेट? नाही करू शकत ना, कारण त्यांच्यातला जो बॉन्ड आहे तो आयोनिक आहे. आयोनिक म्हणजे व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड, व्हेरी स्ट्रॉंग फोर्स. ओके, सो दिस वॉज अबाउट रिॲक्शन ऑफ मेटल विथ नॉन मेटल. सिमिलरली जर तुम्ही Mg घेतला, Mg प्लस Cl2 जर रिॲक्शन केलं तर MgCl2 तयार होणार. कारण हे बघा, हे पण सांगतो तुम्हाला, ह्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282 आहे आणि ह्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287 आहे, करेक्ट. तर आता तुम्ही म्हणाल इथं ह्याच्याकडं तर 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ह्याला एकाचीच गरज आहे, मग ह्याचा एक इलेक्ट्रॉन काय होणार. तर या केसमध्ये आपण काय करतो, हे बघा, हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून टाकतो, जाऊ दे. Mg इथं ठेवणार मध्ये, पहिला शेल, दुसरा शेल, तिसरा शेल. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स घ्या इथं, 8, आणि तिसऱ्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. आता मी इथं काय घेतोय, इथं क्लोरीन घेतोय मी, Cl. पहिला शेल, दुसरा शेल, तिसरा शेल. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. 8 इलेक्ट्रॉन्स मी इथं ड्रॉ केलेले आहेत. सात इलेक्ट्रॉन्स. लास्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर Mgला स्टेबल व्हायचं असेल तर शेवटच्या शेलमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्याला डोनेट करावं लागेल, करेक्ट. सो हा तर इलेक्ट्रॉन हा इथं डोनेट करून टाकेल क्लोरीनला, करेक्ट. पण ह्याचं काय करायचं, म्हणून तो काय करणार, अजून एक क्लोरीन ॲटम इथं आपण घेणार. क्लोरीन ॲटम इथं घेतला, पहिला शेल, दुसरा शेल, तिसरा शेल. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 4 नाही 8, तिसऱ्या शेलमध्ये 7, आणि हा एक इलेक्ट्रॉन तो इथं ह्याला देऊन टाकणार. तर एक इलेक्ट्रॉन इथं डोनेट केला, एक इलेक्ट्रॉन इथं डोनेट केला, तर हा Mg ह्याला 2+ चार्ज भेटला, करेक्ट. Mg 2+, ह्याला Cl मायनस आणि ह्याला Cl मायनस. Cl मायनस म्हणजे काय, -1 -1. सो किती आहेत Clचे, किती ॲटम्स आहेत, 2. म्हणून इथं एक Mgचा ॲटम आणि क्लोरीनचे 2 ॲटम मिळून MgCl2 नावाचा नवीन सॉल्ट तयार झालेला आहे. म्हणजे खाली 2 असणं म्हणजे काय, 2 ॲटम्स आहेत इथं. 2 ॲटम वापरून आपण या दोघांना स्टेबल केलेलं आहे. ओके, सो दिस वॉज द बेसिक कन्सेप्ट. अशा प्रकारे मेटल्स जेव्हा नॉन मेटल्ससोबत रिॲक्ट करतात तेव्हा आयोनिक बॉन्ड फॉर्म करतात, जो एकदम स्ट्रॉंग असतो, आयोनिक बॉन्ड. नाव वी विल टॉक अबाउट आयोनिक बॉन्ड, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दिस इज आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्डबद्दल तर तुम्हाला कळालं, हा बघा. तर आयोनिक बॉन्डबद्दल तुम्ही बघितलं. सो Mg2+, कारण ह्यांनी 2 इलेक्ट्रॉन्स लूज केले, आणि क्लोरीनला 2- चार्ज भेटला कारण ह्यांनी 2 इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केले. तर ह्या बॉन्ड म्हणजे 2+ आणि 2- हा कॅटायन आणि ॲनायन दोघं ते एकत्र येणार आणि एक नवीन कंपाऊंड तयार करणार, ज्याला आपण म्हणतो सॉल्ट. म्हणजे मॅग्नेशियमचा सॉल्ट तयार होणार, MgCl2. तर हा सॉल्ट कुठल्या बॉन्डनी तयार झालेला आहे, इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड. व्हॉट वी कॉल दिस बॉन्ड एज इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड और आयोनिक बॉन्ड. तर आता आपण बघूयात व्हॉट आर प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक बॉन्ड. हे तुम्हाला विचारतात क्वेश्चन, प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक बॉन्ड लिहा. तर फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे, हे बघा, की आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय, NaCl जो नवीन, हे बघा, हा एक एलिमेंट आहे, जेव्हा 2 एलिमेंट कंबाईन होतात तर एक कंपाऊंड तयार होतो.
Okay, two different elements, when they combine with each other, a new compound is formed. So NaCl is a compound. So magnesium was an element, chlorine is an element. When magnesium and element, two different elements combine with each other, new compound is formed, which we call it as magnesium chloride. तर ह्याला आपण काय म्हणतो, आयोनिक कंपाऊंड. सो आयोनिक कंपाऊंड फॉर्म्ड बाय ionic bond are solid in solid state तर हा जो बॉन्ड आहे याच्यात काय होतं, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स बनतो, त्याच्यामुळं सॉलिड स्टेटमध्ये हे आयोनिक कंपाऊंड्स एक्झिस्ट करतात. जसं की तुम्हाला माहिती आहे, सॉलिड स्टेटमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स सर्वात जास्त असतो, लिक्विडमध्ये थोडा कमी होतो, गॅशियसमध्ये तर संबंधच नसतो त्याचा काही. ओके, तर हे झालं फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, हे तुम्ही असंच लिहा, काही लर्न करायची गरज नाही आहे तुम्हाला, समजून घेतलं तर ॲटोमॅटिक लर्न होऊन जातं. ओके, नंतर आहे नेक्स्ट, आता बघा, मेल्टिंग पॉईंट अँड boiling points of ionic compound is very high. So melting points and boiling points of ionic compound is very high. Why? Because of strong intermolecular force between what? Between the ions, and large energy is needed to overcome it. तर तुम्हाला जर का सॉलिड स्टेटमध्ये जो आहे सॉल्ट, म्हणजे सॉलिड आयोनिक कंपाऊंड जो फॉर्म झाला आहे, त्याचं जर का तुम्हाला बॉन्ड तोडायचा असेल, तर बॉन्ड तोडण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या एनर्जीची गरज असणार आहे, खूप मोठ्या एनर्जीची. म्हणून काय होतं, तर तुम्हाला खूप हाय मेल्टिंग किंवा हाय बॉइलिंग पॉईंटवर त्यांना हीट करावं लागेल, तेव्हा कुठं त्यांचा इलेक्ट्रोव्हायलेंट बॉन्ड थोडा म्हणजे कमी व्हायला लागतो, आणि फोर्स मग तुम्ही त्याला सेपरेट करू शकता. म्हणजे मेल्टिंग पॉईंट्स आणि बॉइलिंग पॉईंट्स आयोनिक कंपाऊंडचे जास्त असतात. काय जास्त असतात? बिकॉज ऑफ स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स बिटवीन द एलिमेंट्स ऑर आयन्स ऑफ द एलिमेंट्स, अँड large energy is needed to overcome it. This was second property. Now third property, ionic compounds are soluble in water. सोल्युबिलिटी ही थर्ड प्रॉपर्टी आहे आयोनिक कंपाऊंड्सची, म्हणजे ते वॉटरमध्ये सोल्युबल होतात. ओके, सो सॉल्ट आहे, मीठ. ओके, सॉल्ट, मीठ जर तुम्ही पाण्यात टाकलं तर काय होतं, थोडंसं हे केलं, शेक केलं त्याला, की थोड्या वेळाने आपल्याला ते मीठ दिसत नाही, कारण त्याचे पार्टिकल्स डिसोशिएट होतात. डिसोशिएट म्हणजे काय? तुटतात. ते वॉटरमध्ये सोल्युबल झाल्यामुळं हा जो फोर्स असतो इंटरमॉलिक्युलर फोर्स, तो कमी होतो, आणि ते त्याचे जे आतमध्ये जे आयन्स होते ते फ्री होतात वॉटरमध्ये. ओके, सो इंटरमॉलिक्युलर फोर्स बिकम वीक. वाय वीक? बिकॉज वॉटर has property to weaken the force of attraction between ionic compound. सो वॉटरची तशी प्रॉपर्टी आहे की तो काय करतो, तो स्टॅटिक किंवा इलेक्ट्रोव्हॅलेंट किंवा आयोनिक फोर्स जो असतो किंवा कंपाऊंड असतो त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी करतो. सो आयोनिक कंपाऊंड्स आर soluble in water, but ionic compounds are not soluble. Compounds are not soluble in what?
आर नॉट सोल्युबल इन केरोसिन किंवा अजून पेट्रोल, ह्याच्यात ते इनसोल्युबल आहेत. ओके, so if you put salt in kerosene and petrol, it will not dissociate, it will remain like that only, and it will float on the oil because वॉटर सारखं पेट्रोल आणि केरोसिन काय करतात, ते अट्रॅक्टिव्ह फोर्सला हे नाही करू शकत, ब्रेक करू शकत नाही, त्यांच्यात ती प्रॉपर्टी नाही. फक्त वॉटरमध्ये वॉटर लुझन्स और वीकन्स द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द आयनिक कंपाऊंड्स. देन फोर्थ अँड लास्ट प्रॉपर्टी इज आयनिक कंपाऊंड जे आहेत, आयनिक compounds cannot conduct electricity in solid state. तर आयोनिक कंपाऊंड्स कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. म्हणजे आता सॉल्ट आहे, मीठ, इट विल बी बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी वेन इट इज इन सॉलिड स्टेट. ओके, आणि वॉटर पण बॅड कंडक्टरच आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं, तसं बघायला गेलं तर. पण तुम्ही म्हणता इलेक्ट्रिसिटी तर फ्लो होतं वॉटरमधनं, बरोबर आहे तुमचं. का होतं ते सांगतो तुम्हाला. हे बघा, तर जेव्हा सॉलिड स्टेटमध्ये काय असतं बघा, सॉलिड स्टेटमध्ये आहे ना, जे मॉलिक्युल्स आहेत ह्याच्यातले, किंवा आता आपण आयन्सबद्दल बोलतोय तर आयन्स बोलूयात आपण. ओके, तर असे क्लोजली पॅक्ड असतात सॉलिड स्टेटमध्ये. ते त्यांच्यामधला जो फोर्स असतो तो खूप स्ट्रॉंग असतो. असे क्लोजली पॅक्ड आहेत. हे जे डॉट्स आहेत ना, हे आयन्स आहेत. ओके, तर हे आता सॉलिड स्टेट आहे. सॉलिड स्टेटमध्ये तुम्ही बघताय की हे आयन्स एकदम जवळजवळ आहेत. जवळजवळ काय आहेत, कारण इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग आहे. ओके, आता समजा लिक्विड स्टेट आहे. लिक्विड स्टेटमध्ये जर तुम्ही सॉल्ट टाकलं तर त्याचे आयन्स काय होतात, डिसोशिएट डिसोशिएट होऊन काय होतात, ते फ्री होतात तिथं मूव्ह व्हायला. म्हणजे एका जागेवर नसतात, ते लिक्विडमध्ये मूव्ह होतात इथून तिथं. सो दिस आयन्स आर फ्री टू मूव्ह इन लिक्विड स्टेट. ओके, अँड इन सॉलिड स्टेट दे आर नॉट फ्री टू मूव्ह. म्हणून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नाही. आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होण्यासाठी काय होतं, चार्ज मूव्ह होणार ना. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, फ्लो ऑफ चार्ज. करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ चार्ज ना. चार्ज कधी फ्लो होणार, जेव्हा आयन त्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. करेक्ट. पण या स्टेटमध्ये आयन्स मूव्हच होत नाहीत, तर चार्जला कोण नेणार इथून तिथं. करेक्ट. सो लिक्विडमध्ये काय होतं, when salt is dissolved in liquid, ions become free to move here and there. Okay, so they can carry charge with them, and because of this property water becomes good conductor of electricity when ions or the ions are free to move in the liquid. Okay, ह्याच्यामुळं water is good conductor of electricity. So ionic compounds when dissolved in water dissolved in water can conduct electricity. Okay, so if the ionic compound is in solid state, it cannot conduct electricity. If the ionic compound is in liquid state, or when it is dissolved in water, only that time it can conduct electricity. But in fused state or in molten state, molten पण लिक्विडच असतं ना, पण फ्यूज आणि मोल्टन स्टेटमध्ये इट कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. इट कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन फ्युज्ड और मोल्टन स्टेट. मोल्टन माहिती आहे ना तुम्हाला, मॅग्मा वगैरे, तसं म्हणजे लिक्विड फायर is called as fused or molten state. It cannot conduct the electricity. तर हे होतं सगळं तुमचं बेसिक ऑफ मेटल अँड नॉन मेटल. मेटल्स आणि नॉन मेटल्सची प्रॉपर्टी आपण आत्तापर्यंत एवढं सगळं बघून घेतलेलं आहे. आता ह्याच्या पुढं जे चालू होणार आहे, मेटलर्जी. आता उद्यापासनं मी तुम्हाला मेटलर्जी शिकवायला चालू करणार. ओके, मेटलर्जी.
तर तुमचं जर हे व्हिडिओ बघून झालं असेल तर आपण जे काय करायचो, आता माझे अल्जेब्राचे 2 लेसन झालेले शिकून, आणि जॉमेट्रीचे पण 2 लेसन झालेले शिकून. आपण काय करायचो, जेव्हा आपला क्लास असायचा तेव्हा जर आपलं 2-2 लेसन शिकून झाले असतील तर आपण सारखं तेच रिवाईज करायचो, करेक्ट. तर तुम्ही हा व्हिडिओ झाला तुमचा बघून की लगेच अल्जेब्रा, आता आज उद्या परवा अल्जेब्राचंच करा, फर्स्टपासून परत सॉल्व करायला चालू करा, 2-2 3-3 एक्सरसाइज. ओके, सगळ्यांनी 1.1 आणि 1.2 एक्सरसाइज आज करायचे सॉल्व आणि त्याचे फोटोज पाठवायचे. ओके, बाय.